भारी ना ऋषी, मस्त इथं झोपडी आहे, त्याच्या खाली चूल आहे आणि तिथे आपली खिचडी होणार आहे. तर आम्ही ना खिचडी शिजवायला टाकलेली आहे, हे बघा. तेच तर आता ना खिचडी बनलेली आहे. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू व्लॉग. आता आम्ही तयारी वगैरे केलेली आहे आणि आता आहे ना वहिनी जिथे जॉब करतात ना, आम्ही ती प्लेस पण बघून आलेलो आहे आणि आता आम्हाला निघायचं आहे छत्रपती संभाजीनगर साठी. अमोल भाऊ आहे ना 2-3 दिवस वहिनी जवळच थांबणार आहे. फिरायला जाणार आहे कपल. बाय 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 वहिनी, बाय बाय भाऊ. हो तर किती वेळचे एक्साइटेड होते बाय बाय करायसाठी, तयारच होते भाऊ बाय करायला. आम्ही ना वहिनीच्या घरून आहे ना एकदम मस्त पोट भर खाऊन निघालेलो होतो. तरी पण आम्हाला जसं निघलो तसं किती किलोमीटर आलो आपण, 15-20 किलोमीटर आलो आणि भूक लागली. कमी म्हणते गाडी तुम्हाला वाढायची नव्हती, बसायचं होतं फक्त गाडीत. आम्ही इतकं खाल्लं, एवढं उरवलेलं आहे, त्याच्यात पण आहे ते सांभाळून ठेवलेलं आहे, कोणी चोर नाही म्हणून. आता ना अजून परत घेतोय काहीतरी खायला. बॉटल एक वाढवा घ्या म्हणा. पाणी द्या, पाणी पहिले. कॅडबरी नका घेऊ मला, पाणी द्या. तनुची कॅडबरी मला द्या. मागच्या मेंबरला द्यायचंच नाही, काय उरेल सुरेल मागच्या मेंबरला देतोय आम्ही. तुला काय घेऊ, मी छोटी ना सगळ्यात. गाईस, तर आता रस्त्यामध्ये आम्ही थांबलेलो आहे थोडंफार गेम वगैरे खेळायला आणि मस्त थोडं फ्रेश व्हायला, कारण की ना सगळेच बसून बसून आहे ना पाय असे जाम झालेले होते. मेन म्हणजे आम्ही तर बसलेलो होतो, पण हे ना संद्रुपचा फुल आनंद घेत होते, मस्त पायर बघत होते. पाण्यात ऋषी दादाला बदक दिसला, कुठं दिसला, आणि आम्ही जिथे थांबलोय ना तिथं डोंगर आहे, पाणी आहे, प्लेन जागा आहे, एकदम भारी वातावरण आहे. फक्त आहे ना थोडं आभाळ पाहिजे होतं. हे सर्व नाही तर बॅट बॉल खेळताय आणि आता आहे ना पाण्यातच बॉल घातलाय, बॉल काढताय आता ते. बरं, रबराचा बॉल येतोय ना वरतीच तरंगतोय पाण्यात. हे रे बोला काही काम नाही, जे मारेल ना त्यालाच आणायला लावा बॉल. कुठे टाकते ते बॉल. आता आहे ना आम्ही इथे निवांत बसलेलो आहे आणि आम्हाला ना एवढी मोठी जागा होती, आम्ही ना बरोबर काट्याच्या शेजारी येऊन बसलेलो आहे आणि आम्ही ना इथे एक रील शूट केली एकदम मस्त. आपण पूल आहे आणि हे काटे. आपण पूल आहे म्हणून आपण काट्याजवळ आलोय. प्रवास सुरू केलेला आहे. आम्हाला आहे ना समृद्धी रोडने जायचं होतं, पण आहे ना आम्हाला थोडा लॉंग कट मारायचा होता म्हणून आम्ही ना दुसऱ्या रोडने चाललेलो आहे, मस्त व्ह्यूचा आनंद घेत घेत. नाही ना आता हर्षूचा फोन आलेला आहे. काय म्हणतोय हर्षू? हॅलो कर, हॅलो हाय कर, हाय कर, हाय. काय करते काय माहिती, लागलं ते. हाय कर ना पिल्लू, हाय कर, हाय हाय कर. तुझं आम्ही इतक्या वेळाच्या व्हिडिओ कॉल वर बोलतोय, हिनं म्यूट करून ठेवलेलं होतं, ते म्हणून नुसते पाहतोय. मी तरी म्हणलं हर्षू नुसतं पाहतो कोण आहे. हर्षू हाय, हॅलो हाय कर, हाय कर, हाय कर. अरे आता करणार. हर्षू, मी कोण आहे? ओळखलं का? आमचा हर्षू ना क्रिस सारखा आहे, कॅमेरा चालू केला की त्याचे ना जेवढे असे भारी गोष्टी राहतात त्याचा दाखवतच नाही. ऋषीचा आणि हर्षूचा आता काय चालू आहे एकामेकाला वाकडं दाखवता येते. आता आम्ही ना रोडच्या साईडने गाडी लावलेली आहे, गाडीत गाणे लावलेले आहे आणि आता आहे ना आम्ही डान्स करणार आहे. सुरू लगेच नाचून वगैरे झालेलं आहे आणि सडन आमच्या डोक्यात आहे ना एक विचार आला की आम्ही नाही ते खिचडी बनवणार आहे आणि खिचडी खाणार आहे. त्यासाठी नाही ते घर होतं, त्यांच्याकडून ना आम्ही एक पातेलं घेतलेलं आहे. आता याला आहे ना आम्हाला माती आणि काय काय निरमा लावायचंय, बूर लावायचंय. तेवढं तुम्ही कोण लावलाय पहिले? माहिती लावतो. हा मला पण माहिती कसं लावतं ते माहिती, पण लावलेलं नाही मी अजून. मी पण नाही लावलेलं. हा आज आहे ना काहीतरी न्यू एक्सपिरियन्स भेटणार आहे. तर आता धनू आहे ना त्याला बूड लावतीये. आमची धनू आहे ना लय हुशार आहे, एकदम मस्त बूड लावतीये. आमच्यामध्ये कोणालाच एक्सपिरियन्स नाहीये, सगळे थोडं थोडं त्यांचं नॉलेज मधलं सांगताय, असं लाव तसं लाव तसं लाव.
पण धनु कामाशी हा पण धनुच कामाशी धनु जास्त. धनु कामाची धनुच लावते जाड नको लावते आई पडून पडून जाते. जाते, जास्त जास्त पतलं पतलं हा, ठीक आहे. पतलं पतलं लावते तुला काय माहिती. मला ते तर आता आहे ना ऋषी आणि रवी भाऊ आलेले सर्व सामान घेऊन आणि आता आहे ना आम्ही खिचडीची सर्व तयारी केलेली. टमाटर, कांदा, बटाटा बटाटर थांब मी सांगतो थांब बटाटा डिप्रेशन नाही मी काय म्हणले कांदा बटाटा टमाटर मी सांगतो टमाटर बटाटर कांदा, कांदा कोथिंबीर पत्ता गोबी काय पत्ता गोबी पत्ताकोबी कुठे आणली. हे काय कढीपत्ता डिप्रेशन इकडे ना चूल सुद्धा मांडलेली होती त्या आजींनी. तर ते ना आता आम्हाला इथेच बनवून देत आहे खिचडी. किती भारी ना ऋषी. मस्त इथं झोपडी आहे त्याच्या खाली चूल आहे आणि तिथे आपली खिचडी होणार आहे. काय तर आता आम्ही ना खिचडी शिजवायला टाकलेली आहे. हे बघा आणि आणि त्याचा वास किती भारी येते ना एकदम मस्त. काहीतरी नवीन एक्सपिरियन्स. येस मेन म्हणजे आपल्याकडे काहीच सामान नव्हतं फक्त तांदूळ होते. आपण सगळे इथं जमा केला आणि तुमच्याकडे बनवलं. ना 2 टॅलेंटेड माणसं होते म्हणजे धनु आणि मी ना हा, बरोबर. अरे माणसं म्हणलं मी माणसं मग आम्ही काय जनावर आहे काय. बया, बया. आम्ही म्हणजे मी आणि रवी भाऊ, आम्ही दोघांनी आमची शक्कल लढवली. आम्हाला लक्षात होतं पाठीमागे एका ठिकाणी मंडी, तिथून मंडीत गेलो, सगळं सामान घेतलं, भाजीपाला वगैरे. त्यानंतर किराणा दुकानात गेलो, पाणी बॉटल वगैरे जेवढं सामान लागतं तेवढं सगळं घेऊन आलो. म्हणजे असे टॅलेंटेड लोक जर प्रत्येक ग्रुपमध्ये असले तर ग्रुपचं किती भलं आहे. आणि मी आहे ना सगळ्यात टॅलेंटेड. हिचे दात हिचे जर दात नसते आम्ही कोरलं कसं असतं. हिचे दात सगळ्यात जास्त टॅलेंटेड आहे. टॅलेंटेड दात. गाईस तर आता आहे ना खिचडी बनलेली आहे आणि आता आहे ना आम्ही सर्व खायला पण बसलेलो आहे. वाढू का ध्यान मग एवढं वाढून द्यायचं नाही म्हणा. तर आता आमचे जेवण वगैरे झालेले आहे आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. आणि आता आहे ना ड्रायव्हर चेंज झालेला आहे. आता आहे ना ऋषी गाडी चालवतोय आणि को ड्रायव्हर म्हणून आहे ना कल्याणी गेलेली आहे. दोघं बांधकुदळ दोघं एकमेकाला भांडकुदळ. बांधकुदळ ते भाऊ 2 दिवस तुमच्या सोबत राहिलं ना त्याच्यामुळे झालं ते. मराठी समजून जायचं भाऊ. थँक्यू. हो काय 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 हो मराठी व्याकरण सुधाला. मागे जे मेंबर गेलेले आहे ना एकदम बांड मेंबर आहे आमचे. सगळ्यात बांड बंड बांड पण आहे बांड पण आहे. आणि समोरचे ते एकमेकात भांडत राहते. मी नाही भांडत तोच मला भांडतो. मी भांडतो का दत्ताळे? सुरू झालं भांडण इथं सुरू जाणार भांडणार. आणि मिडल सीट वर सर्वात जास्त शांत मेंबर बसलेले एकदम समजदार शांत एकदम गुणी बसलेले. धनु मी सोनिया आणि आवी भाऊ सगळ्यात जास्त समजदार मेंबर मधल्या सीट वर आहे. आणि हे बंड बघा बंड. मग आमच्या डोक्यात कोण मारताय तुम्हीच मारताय ना. तुम्हीच बंड आहे. आता मी शांत बसलो होतो. आता बंड म्हणलं ना आता तुमच्या डोक्यात खंड पडणार नाही. आता आहे ना पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे. बरं झालं आम्ही जिथे जेवण वगैरे केलं ना तिथं पाऊस नाही आला. तुझ्या ब्लॉग मध्ये असं आलेलं आहे मला असं वाटतं. हे चाबरे ना माझ्या ब्लॉग मध्ये काही पण करू लागले. कोणतं चाबरे होते हे काही खरं बोलायचं ओम भाऊ. हा ते झोपलं म्हणजे ओम. ते हात पाहून बघा ना त्याच्यामध्ये हात कोणाचा आहे. असं करत होते. गाडीतून खाली उतरून द्या रे. ए करते ये कुठं जायचंय धनु. पादायला सुरुवात कर. प्लीज जर सुरुवात केली मी सनरूपच्या बाहेर बसन भाऊ थंडीत. ओम आणि प्लीज ओमच्या बख्श बाजूला हमें नाही. प्लीज ओम बख्श दो प्लीज मत पादो. बक्षीस जो ढुमक ढुंबुर नको ओम. त्यांना जर बॉम्ब फोडायला लागला एकदा नॉन स्टॉप कमीत कमी घरी जाऊन 10 बॉम्ब फोडणार. त्याचं तोंड दाखवा ना एकदा. तोंड दाखवा ना त्याला त्याचं. टार्गेट सांगितलंय तेवढं आता मला. तो म्हणे मी एकदा सुरुवात जर केली कमीत कमी 10 वेळेस तरी सोडीन म्हणे. सर्वात जास्त टार्गेट तर तुम्हीच होणार. पण नाही ना मी पहिलं टार्गेट झालं मी सनरूपच्या बाहेर चालले जाणार. हा का झोपेत जास्त सोडतो तू. अरे बाबा हे पादा पुदायचा कार्यक्रम ना सुरू झाला पाहिजे फक्त गाडीत. सुरू झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे. नाही झाला पाहिजे बाबा. आता आलोय आम्ही घरी आणि घरी येता ना आम्हाला 12:30 झालेले आणि आता आहे ना खूप जास्त झोप येते. आणि यार ही ट्रिप ना खूप जास्त भारी झाली होती. मिनी ट्रिप होती आमची छोटीशी ट्रिप होती. खूप मस्त झाली आहे. सकाळपासून ना फेस वॉश केलेलं नाही तर मी आता ना सर्वात आधी ड्रेस चेंज करते आणि फेस वॉश करते. गाईज तर आता वेळ झालेली आहे ब्लॉग एंड करायची. आणि तुम्हाला आमचा ग्रुप कसा वाटला आमच्या ग्रुपची बॉन्डिंग कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.
an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I seek what you teach. I do believe